तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं. एकदम खतरनाक गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त मी डिझाईन घेऊन आलो तुमच्यासाठी. तुम्ही थंबनेलवर बघितलेलं असाल. एकदम व्हाईट थीममध्ये फक्त 2-3 कलरचा यूज करून अशा पद्धतीनं मी हे डिझाईन तयार केलेले आहे. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. आणि याआधी पण मी भरपूर डिझाईन तयार केलेलं आहे, ते तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक मी तुम्हाला दिलेले आहे. तिथं जाऊन पण तुम्ही हे व्हिडिओ झाल्यानंतर बघू शकता. तर चला, विदाऊट टाईम वेस्ट, नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा मित्रांनो, तेवढंच बरं वाटतंय. आणि तुम्हाला पूर्ण मटेरियल तर भेटूनच जाईल, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मटेरियलमध्ये PLP फाईल प्लस PNG मटेरियल हे असतंच. फक्त त्याचा पासवर्ड मी सिंगल स्टेपमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तर विदाऊट स्किप व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल तर तुम्हाला पण इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. आणि तुम्हाला हेच बॅनर हिंदीमध्ये पाहिजे असेल तर आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं हिंदीमध्ये मी बॅनर डिझाईन हे पोस्ट करत असतो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंग ज्ञान बाबा म्हणून आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, लगेच आपल्या डिझाईनला आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तुम्हाला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन यूज करायचं आहे. नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड पण होत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं मी लिंक पिन करून ठेवलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करा, कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि इझिली त्यामध्ये कुठले पण PLP फाईल ओपन होतात, कसलाच काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, आणि मटेरियल पण मी प्रोव्हाइड करत असतो. तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर फर्स्ट तुम्हाला जे मी PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे आणि PNG मटेरियल जे प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याचा यूज करून तुम्ही डिफरंट पण ॲप्लिकेशनमध्ये डिझाईन तयार करू शकता तुमच्या कस्टमाइज आयडियानुसार. तर इथं तुम्हाला डायरेक्ट PLP फाईल जे प्रोव्हाइड केलेली आहे मी, ते इथं ओपन करायची. त्यासाठी फर्स्ट जे तुम्हाला अप्पर साईडला कॉर्नरमध्ये जे 3 डॉटचे सिम्बॉल दिसतं, याला टच करायचं आणि इथं ऑप्शन भेटेल open.plp फाईल, या ऑप्शनला टच करायचं आहे. आणि फर्स्ट तुम्हाला फाईल इथं ॲड करावी लागेल. त्यासाठी .plp या ऑप्शनला टच करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही ते मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेलं आहे, त्या फोल्डरमध्ये जाऊन इथं आपण ते फाईल ओपन करूया, जे की .plp या एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा या नावाने ती फाईल मी सेव्ह केली. तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या. मी इथं ओपन ओनली करतो आणि बॅक येतो आणि ओके करून मी हे बॅक येतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं सेम ॲज इट इज तुम्हाला फाईल एकदम खतरनाक प्रोव्हाइड केलेलं आहे. एकदम लुकमध्ये भारी वाटते, दिसणं पण एकदम 2-3 कलर मिक्सिंगचंच यूज आहे असं दिसतंय तुम्हाला. तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर आत्ताच लाईक करा मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला लेअरच्या सिम्बॉलला टच करून बघू शकता की इथं डिफरंट लेअर प्रोव्हाइड केलेलं आहे. यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर तुम्ही करू शकता तुमच्या कस्टमाइज पद्धतीने. फक्त यामध्ये 2 चेंजेस करायचं आहे. माझी इमेज आणि नाव एडिट करून तुमचं बॅनर हे पूर्ण एकदम रेडी होऊन जाईल 2 मिनटात. तर त्यासाठी फर्स्ट लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथून माझी इमेज डिलीट करायची. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं, त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलला टच करायचं. फ्रॉम गॅलरी ऑप्शनचा यूज करायचा आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG कटआउट आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट तुमची PNG इथं ॲड करायची. जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही क्रॉप करू शकता. मी ॲज इट इज ठेवून राईटच्या सिम्बॉलला टच करतो आणि हे कॉर्नर टू कॉर्नर अशा पद्धतीने वाढून घेतो. तुमच्या कस्टमाइजने जिथं असेल तिथं PNG तुम्ही ॲडजस्ट करा. मी त्याच पोझिशनला ठेवल्यामुळे मी कॉर्नर टू कॉर्नर हे ॲडजस्ट केले. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे PNG मी ॲड केलेली लॉक करतो. त्यानंतर तुम्हाला डाऊन साईडला जे माझं नेमचं लेअर दिसते त्या लेअरला टच करायचं आणि अनलॉक करून घ्यायचं आहे. परत या लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा. डबल टच केल्यामुळे थोडं मूव्ह होईल ते. त्यासाठी इथं जे डाऊन साईडला एचं सिम्बॉल दिसते, या एच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा या ऑप्शनला टच करायचं आणि जसं आपण मराठीमध्ये टाईप करतो त्याच पद्धतीने इथं तुमचं नाव टाईप करायचं. यामध्ये युनिकोड वगैरे काही यूज केलेलं नाही आहे. फॉर एक्झाम्पलसाठी सर्व मित्र परिवार टाकतो मी, काही टाका. ठीक आहे, सर्व मित्र परिवार टाकून डन करतो आणि ओके करतो. फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे चेंज केलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे नाव चेंज करू शकता, जे पण नाव तुमचं असणार त्यात. आणि हे ॲडजस्ट करण्यासाठी तुमच्या बोटाने अवघड जात असेल तर त्यासाठी इथं काय करायचं, याच्या सिम्बॉलला टच करून इथून जे पोझिशनचं ऑप्शन दिसतं या पोझिशनच्या ऑप्शनला टच करायचं आहे
आणि किती प्रमाणात ते तुम्हाला टेक्स्ट मूव्ह करायचं आहे हे मूव्ह बाय याला ॲडजस्ट करून तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता. ठीक आहे, मी परत क्रॉस करतो आणि बॅक येतो. आधी जे नाव होतं तेच. ठीक आहे, अशा पद्धतीने फक्त 2 चेंजेस करून तुमचं बॅनर एकदम रेडी होऊन जाईल. यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचं तर तुम्ही लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं लेअर्स दिलेलं आहे डिफरंट, ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 2 चेंजेस करून तुमचं बॅनर हे पूर्ण झालं. हे डिझाईन सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, सेव्ह ॲज अ इमेज करायची आणि जे डायमेन्शन कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी पण एकदम HD मध्ये गॅलरीमध्ये हे सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.